मित्रांनो, तुम्ही कधी सापापासून बनवलेल्या दारूबद्दल ऐकून आहात का? नसाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता नक्कीच तुम्ही या दारूबद्दल पहिल्यांदा ऐकून असाल. ही आहे स्नेक वाईन. कारण ही वाईन आपल्या भारतामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही, तर ती जपान, चीन, व्हिएतनाम या देशांमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी दारू. आता स्नेक वाईन दिसायला खूप साधी वाईन वाटते. ही 1 लिटरची बाटली बनवण्यासाठी तब्बल 6 महिन्यांचा कालावधी लागतो. सांगतो कसा? खरं तर पहिल्यांदा जिवंत साप पकडून त्याला 3-4 दिवस काही खायला प्यायला दिलं जात नाही. त्यानंतर त्याला एका काचेच्या बरणीत ठेवून त्या बरणीत राईस वाईन ओतली जाते. आता 3-4 दिवस भुकेलेला असल्यामुळे तो साप ती राईस वाईन प्यायला सुरू करतो. पण त्यातली काही वाईन पितात साप उलट्या करू लागतो. त्या उलट्यामुळे सापाच्या पोटातील सगळी घाण आणि कचरा बाहेर निघून जातो. त्यानंतर मग सापाला दुसऱ्या जार मध्ये ठेवले जाते आणि त्याही जार मध्ये राईस वाईन टाकलेली असते. त्या जार मध्ये सापाला 6 महिने ठेवलं जातं आणि त्या दरम्यान तो साप ती वाईन पित असतो आणि ती वाईन पिऊन पिऊन साप 5-6 महिन्यांनी मरून जातो. तिथली लोक असं सांगतात की त्या वाईन मुळे सापाच्या अंगातील विष नष्ट होऊन जाते आणि शेवटी जी वाईन शिल्लक राहते